माय भांडे तिथं राहिले की सकाळीच एवढा पाऊस सुरू झाला आहे, 9:30 वाजले. तर रात्री पण थोडा थोडा पाऊस होता बरं का. रात्रभर खूप असं गडगड गडगड आभाळ करू लागलं. ते बघा भांडे घासून फुलायले तिथंच आहे. तिथं आभाळ काल पण होतं पण पाऊस आला नाही, मग सकाळचे भांडे घासलेले तिथंच ठेवलेत मी. ते बघा पाऊस किती आहे. आणि दिवाळी आता 15 दिवसावर आली तरी हे पाऊस थांबणे. सगळं शेतकऱ्याचं भरपूर नुकसानाचं होऊन गेलं आहे. ह्या वर्षी काय होते की काय नाही की एकदम आपला शेतकरी राजा नाराज बरं का. कारण पीक जे आहे पिकाला ऊन भेटलं तर हे होतं. सगळं जे काय पेरणी केलेली ना सगळी जी आहे पेरणी वाया गेलेली एकदाची. पाऊस काय थांबायचं नावच घेणं झालं आहे. आता तरी पाऊस थांबला तरी पण रब्बीचं पीक चांगलं येते. नळाचं काम चालू इथं. वरच्या जे टाकीचा गाळ आहे की नाही ते नळाच्या त्या जाळीमध्ये अडकत आहे. आणि भांडे घासायला की नाही पाणीच बिलकुल ह्या नळामधून येणं गेलं. तर तिची डिबरी काढून जे ना सकाळी सकाळी इथं नवरोबाला इथं काम लागलं. छोटे मोठे काम करण्यात हुशार येतात. हे बघा मी तर खोबरं भाजून घेतले ना. असं खोबरं की नाही भाजून घेतलं की नाही, जसं की आता दसऱ्याला फोडलं होतं. आणि प्रसाद काय थोडंच तितकं सगळेजण खातेत. आणि बाकीचे जे राहिलेले की नाही मस्त ह्याची पावडर करून ठेवायची. जसं की अद्रक लसूण आणि आपली कोथिंबीर टाकून आणि कोणत्याही भाजीमध्ये यूज करते. आणि असं गरम झालं की नाही की अलगद ह्याचा खोबडा जे की नाही बाहेर निघते. सकाळच्या कामाला सुरुवात झाली. लावलाय मी भात. जसं की तांदूळ धुवून मस्त 10-15 मिनिटं ठेवले तर आणि एकदम लुसलुशीत आणि खूप छान आणि मस्त भात असा फुगतोय बरं का. असं भिजू घालून तांदूळ ठेवले ना आपण की खूप छान असा भात होत आहे. तर चला आता कामाला सुरुवात झाली आहे. तर शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना अगदी मनापासून माझ्या जे व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि रोज पण आपण सगळेजणी जे ताई आहेत ते विचार करतो की आज सगळे कामं सारले, आता उद्याच्याला काही काम नाही, थोडासा रेस्ट आपल्याला भेटत. पण आगावागाव जे काम आहेत की नाही ते निघतच राहतात आणि दिवस असे जात राहतात. आपण ज्या दिवशी मनानं आपले जे कामं आहेत सगळे सोडले ना त्या दिवशी आपल्याला जे आहे की नाही रेस्ट भेटते. नाही तर कामं जे आहेत की नाही माणूस जाऊच तर पण कामं आहेत तर माणूस गेलं तरी पण त्याच्या मागं जे आहे कामं ते राहतेच. तर आपण आपल्यासाठी टाईम तर आपल्याला कधी भेटतच नाही. स्वतःसाठी टाईम जे आहे स्वतःच काढून आराम करायला पाहिजे. तर चला आता नवरात्रीचं जे आहे की नाही गर्दा वगैरे सगळं झालेलं आहे की साडी घ्यायची ठेवायची नको बाहेर जायचं. जसं की गरबा वगैरे देवीला पाया पडायला वटी भरायला ह्याला त्याला तर साड्या काढणं ठेवणं आणि कसं ठेवायला काही टाईम पण लगेच लगे आपण काढतो तर व्यवस्थित काही ठेवत नाहीत. माझ्या तर होतच नाही कारण 100 कामं असतात मागं. आणि नवरात्रीचं आपण म्हणतो की आता घट बसले आता काही तेवढं काम नाही, पण 2 टाईमची आरती असती, पुन्हा अष्टमीची पूजा असती, मध्ये भरपूर असे कामं असतात. आणि आपले जे आहे फराळ पाणी वेगळा स्वयंपाक हे तर चालूच असते. तर घट बसल्यावर सरत नाही. उलट जे आहे की नाही ते दिवाळीपुस्तर काम आपलं बिलकुलही सरत नाही. झालं आता दसरा झालं ना झालं की दिवाळीचं जे आहे की नाही फराळाचं वगैरे, कारण दसऱ्याला सगळी साफसफाई आपली झालेली त्याच्यामुळे दिवाळीला काय आपण करत नाही. पुन्हा कुणाच्यात काय असते बघा, आता त्यांनी दसऱ्याला बिलकुल घट वगैरे काय बसवित नाहीत ना, तर आता दिवाळीला त्यांची साफसफाई होतीये. तसं आता त्यांना ते टेन्शन राहते. पण आपण जसं दसऱ्याला बिलकुल सगळंच काढतो की नाही तसं काही काढत नाहीत. जसं की जाळ्या वगैरे काढणं छोटं मोठं जे साफसफाई करतात. आणि मी जे आहे की नाही साड्या काढू तशा ठेवल्या होत्या आणि तुम्ही बघू शकता इतका गर्दा आहे की नाही. जसं की पेटीकोट वगैरे ब्लाऊज सगळ्या साड्यांची इकडं तिकडं सगळं धिंगाणा कपाटामध्ये झाला होता माझ्या. त्याच्यामुळं मी आज काय केलं दिवस जे आहे की नाही सकाळी म्हणलं काम आता रोजच काम येतं म्हणलं. त्याच्यामुळं आज जे आहे की नाही मला जिथल्या तिथं साड्या वगैरे ब्लाऊज जिकडल्या तिकडे ठेवली की नाही की आपल्याला घ्यायला एकदम सोपं होते. आणि स्वयंपाकमध्ये राहायला जसं की सकाळचे काम आवरले मी, आंघोळ वगैरे पूजा झाली की इकडे आले म्हणलं आधी हे काम करावं. मग स्वयंपाकाला कसं 12च्या पुढून सगळेजण जेवायला येते तर 2 वाजता जेवण सरत येत जेवण जे आहे ते चालू राहते. तर म्हणलं आधी जे आहे की नाही हे काम पुन्हा काम करणं म्हणलं टाईम बी भेटत नाही करू पण वाटत नाही. स्वयंपाक वगैरे झाले की एकदम कटाळा येते माणसाला वाटतं थोडंसं आराम करा. ते तर म्हणजे ब्लाऊज वगैरे सगळं धिंगाणं झाला होता. तर मी सगळं जे आहे की नाही जिथले तिथे ठेवले. जसं की साडीचे ब्लाऊज साडीमध्ये ठेवले आणि जे आपले अपोजिट ब्लाऊज आहेत की नाही 1 साडी 2 साडी असते त्याच्यावर घालायचे ते वेगळे ठेवले. पेटीकोट आहेत म्हणजे. आणि जसं की लेकरांना त्याच्या पप्पाला टोप्या लागतात पूजा करण्याच्या वेळेस तर त्या एका साईडला ठेवले कारण मलाच हुडकून द्यावं लागतं. सगळं व्यवस्थित ठेवलं की नाही की आपल्याला जे आहे टाईमवर पटकन वस्तू गवसती. तर आजचा दिवस जे आहे की नाही मॉर्निंगपासून जे आहे की नाही आता 11ची टायमिंग व्हायली आहे. तर एवढं जे काम आहे बघा आतापर्यंत जे आहे मी सकाळपासून केले. आणि कितीही काम करा आणि काही करा दिवस काही खतम होत नाही. आपण जर काम ठेवलं तरच आपलं काम बंद. तर आता दसरा तर झालाय, आता ही दिवाळीची लगबग सरू.
आणि तुमचं दिवाळीचं फराळाचं काय काय करणार आहेत काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता आमच्या इथं तेवढं कोणी स्वीट खात नाही, पण सणाला सण तर करावंच लागते. तरी 1-2 स्वीट काहीतरी नमकीन आयटम असं काहीतरी बनवावंच लागते. चला जसं की पापड्या केल्या होत्या, कुणी कडकण्या म्हणते तर साध्यावाल्या नमकीनवाल्या पापड्या त्या. तर ह्या चहासोबत कुणाला खायला आवडत्या ते नक्की सांगा. आणि लहानपणी असंच आम्ही खायचं, जसे की चहा आणि पापडी भिजून खूप भारी लागते बघा. तर 4 वाजता जे आहे ते सूप चहा आणि पापडी खाल्ली होती, कारण राहिलेल्या पापड्या आता. आणि इथं मिस्टर कोंबडी धरून टाकते तर कुरवड्या खाल्ली, कारण सकाळी जे आहे कोंबडीचा बेत आहे.